संत पीटर आणि पॉल यांचा सण साजरा करीत आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं की संत पीटर आपल्याला ठाऊक आहे की येशूने निवडलेल्या जे प्रेषित होते त्यापैकी एक आहे. परंतु संत पॉल हा ख्रिस्ताबरोबर नव्हता, परंतु त्याला देखील आपण प्रेषित मानतो आणि देवमाता देखील त्याला प्रेषित म्हणून संबोधते. आणि त्याला कारण आहे. कोणाला माहिती आहे का? वाय सेंट पॉल इज कन्सिडर नॉट जस्ट डिसायपल. डिसायपल म्हणजे शिष्य, सगळे शिष्य आहेत, पण त्याला प्रेषित म्हणून बोललं जातं. का बरं? He was transformed. Yes. What else? Let's see. त्याचं परिवर्तन झालं. Yes. कन्वर्शन. पण त्याला प्रेषित का म्हटलं जातं? प्रीचिंग. बरोबर. आणि येशूसाठी जीव दिला तर संत आहे, ते बरोबर आहे ना. त्याला प्रेषित म्हटलं जातं कारण ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं स्वतः आणि त्याचं परिवर्तन करण्यासाठी ख्रिस्त त्याला सांगतो की तू माझा छळ का करतोय. आणि तेव्हा पॉल नाही, सॉल हा येशू ख्रिस्ताने विचारतो तू कोण आहेस. आणि तेव्हा तू सांगतो मी ख्रिस्त आहे आणि तू माझ्या लोकांचा छळ करत आहे. आणि जेव्हा त्याचं परिवर्तन झालं तेव्हा स्वतः पॉल होतो आणि सांगतो की आजपासून मी ख्रिस्ताचा शिष्य नाही तर प्रेषित आहे. आणि स्वतः संत पॉलने लोकांना सांगितलं की मी ख्रिस्ताचा शिष्य नाही तर प्रेषित आहे. आणि म्हणून देवमाता संत पॉलला शिष्य नाही म्हणत तर प्रेषित नाही. आता दोघांच्या मध्ये काही साम्य आहे आणि काही फरक आहे. संत पीटर आणि संत पॉल. साम्य काय आहे बघूया. व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन पीटर अँड पॉल? They both were preachers of Jesus Christ. ओके. They both were the apostles. Both are apostles. Okay. Peter denied. Similarity. Yes. Peter denied Christ 3 times. And Saul. Yes. Saul also denied Christ. आणि तो येशूचे जे शिष्य होते त्यांना पकडून न्यायचा आणि कुठे ठेवायचा? त्यांना जेलमध्ये टाकायचा. तर संत पीटरने येशू ख्रिस्ताला 3 वेळा नाकारलं आणि पॉलने नाही, सॉलने येशू ख्रिस्ताला बऱ्याच वेळा नाकारलं आणि त्याच्या लोकांना पकडून जेलमध्ये टाकलं. तर सिमिलॅरिटी काय आहे की दोघांनी येशूला पहिलं नाकारलं, परंतु त्या दोघांचं परिवर्तन झालं. पीटरचं परिवर्तन कसं झालं की येशू ख्रिस्ताने पीटरकडे पाहिलं आणि अगोदर त्याने भाकीत केलेलं की तू मला 3 वेळा नाकारशील. आणि जेव्हा पीटरने नाकारलं आणि येशू ख्रिस्त पीटरकडे बघतो तेव्हा त्याला पश्चाताप झाला की ह्याने मला सांगितलेलं की तू मला नाकारशील. आणि तो काय बोललेला? पीटर, काही केलं तरी मी तुला सोडून जाणार नाही, तुला मी नाकारणार नाही. आणि त्यावेळेला पीटरने पश्चाताप केला आणि त्याचं पूर्ण परिवर्तन झालं. सॉलचं परिवर्तन कसं झालं आपल्याला माहिती आहे. दमास्कसच्या वाटेवरून घोड्यावरून जात होता. जात असताना घोड्यावरून तो पडला, तो आंधळा झाला. मग त्याला तारकसकडे तिथे नेलं गेलं आणि तिथे गेल्यावर ख्रिस्ताने त्या माणसाला सांगितलं की तू याला दृष्टी द्यायची. आणि मग सॉलला कळलं की मी जे काही करत आहे ते चुकीचं करत आहे. आणि मग त्याने चुकीचा मार्ग सोडला आणि येशू ख्रिस्ताच्या मागे त्याचं परिवर्तन झालं. तर आपल्यासाठी काय संदेश आहे?
की त्या दोघांप्रमाणे आता पेत्राचा संत पीटर झाला, पहिला पौल झाला, सॉलचा पॉल झाला. आपलं सुद्धा परिवर्तन होऊ शकतं. कधी? जेव्हा आपण ख्रिस्ताचे अनुयायी बनतो, त्याच्या आज्ञा पाळतो, तेव्हा आपण प्रेषित बनू शकतो. प्रेषिताचा अर्थ काय आहे? प्रेषित आणि शिष्य काय फरक आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अपोस्टल अँड डिसायपल? Disciples are followers and apostles are the chosen ones. Very good. Apostles were chosen by Christ and disciples are following Christ. Anyone could be disciple of Christ. Even all of us are disciples. But we are not apostles. पण आपल्याला अपोस्टल बनायचं आहे. कसं? ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन करून. जे सॉलचा पॉल झाला आणि त्यानंतर पॉलने केलं, पेत्राचा पीटर झाला, त्यानंतर पीटरने जे केलं, ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण खरे प्रेषित बनतो. अँड दॅट इज वाय दॅट इज अ मेसेज फॉर ईच वन ऑफ अस, की आपण आपले चुकीचं मार्ग सोडायचे आणि येशू ख्रिस्ताचे मार्ग पकडायचे. अँड वी विल बिकम अपोस्टल ऑफ क्राइस्ट. आणि म्हणून उद्या आपण त्या दोघांचा सण करत असताना आपण त्यांच्याकडे मागणी केली पाहिजे की ज्याप्रमाणे तुमचं परिवर्तन झालं तसं आमचं परिवर्तन व्हावं, आम्ही देखील देवाकडे वळावे, देवाकडे यावे, म्हणून आमच्यासाठी मध्यस्थी करा. आता हे झालं 2000 वर्षापूर्वीचं, बरोबर? आपल्या काळात असं कोणी अपोस्टल बनलेलं आहे का? आपल्या काळात, या काळात गिव्ह मी सम एक्झाम्पल्स. म्हणजे या 500 वर्षात, 1000 वर्षात कोणी असं परिवर्तन केलेलं आहे? फ्रान्सिस झेवियर बद्दल तुम्हाला माहिती आहे काही? संत फ्रान्सिस झेवियर. Where is his body? Goa. When did he die? कधी मरण पावलं फ्रान्सिस झेवियर? 1552. कितीला? रिपीट. 1552 मध्ये तो मेला. आता फ्रान्सिस झेवियर, ज्याला आपण संत फ्रान्सिस झेवियर म्हणतो, तो स्पेनचा. त्याचा जन्म झालेला 1506 मध्ये. कुठे जन्म झालेला? स्पेनमध्ये. आणि त्याचा जन्म एका नोबल फॅमिलीमध्ये, म्हणजे राजघराणं असतं, जे राजे असतात अशा घराण्यात झालेला. आणि म्हणून या फ्रान्सिस झेवियरला स्पॅनिशमध्ये हावियर म्हणतात. काय म्हणतात? तर तो फार गर्विष्ठ मुलगा होता. हावियर फार गर्विष्ठ होता आणि त्याला वाटायचं की मी राजघराण्यात जन्मलेलो आहे आणि बाकीच्या लोकांना तो तुच्छ मानायचा. आणि म्हणून जेव्हा तो कॉलेजला गेला, त्या कॉलेजमध्ये इनिगो म्हणजे संत इग्नेशियस ऑफ लोयोला ह्याचं परिवर्तन होऊन तो त्या कॉलेजमध्ये शिकायला गेला. तर संत इग्नेशियस ऑफ लोयोला ह्याचा जन्म 1491. किती? 1491. आणि फ्रान्सिस झेवियर 1506. किती वर्ष इग्नेशियस मोठा? अरे करा काय? 16 वर्ष. ओके, 16 वर्ष इग्नेशियस फ्रान्सिस झेवियरपेक्षा मोठा. परंतु ते जेव्हा शिकायला गेले तेव्हा दोघे एकाच कॉलेजमध्ये आले. कसं? कारण इनिगो सुद्धा राजघराण्यातला असून तो सैनिक होता आणि तिथं युद्ध सुरू होतं, स्पेन आणि फ्रान्स. आणि फ्रान्सिस झेवियरची फॅमिली फ्रान्सच्या बाजूने लढत होते आणि इग्नेशियस ऑफ लोयोला ह्याची फॅमिली स्पेनच्या बाजूने. आणि जेव्हा कॅम्पोनाचं युद्ध झालं 1521ला, कितीला? त्यावेळेला या इग्नातीच्या पायाला
तोफखान्याची गोळी लागली आणि तो पडला आणि तो मरणार होता. परंतु त्यावेळेला नियम होता की युद्धामध्ये जर एखादा शरणागती आली असेल, कोण पडलं तर त्याला ठार नाही मारायचं, हॉस्पिटलमध्ये न्यायचं. मग ह्या इग्नातीला इनिगोला हॉस्पिटलमध्ये गेले आणि इनिगो सुद्धा फार प्राऊड माणूस होता, गर्विष्ठ होता आणि त्याचं एका मुलीवर प्रेम होतं, कॅटरीनवर. तर त्याला काय असं वाटायचं की मी युद्धात जाणार, युद्ध जिंकणार आणि त्या मुलीचं हृदय जिंकायचं आहे. पण इथे त्याच्या पायाला तोफखानाची गोळी लागली, हॉस्पिटलमध्ये गेला. पण तिथं गेल्यावर त्याला सांगण्यात आलं की तुझ्या पायाचं ऑपरेशन करावं लागेल. मग त्याला तिथं राहावं लागलं. मग तो राजकारण्यांना म्हणून तिथं मागणी करू लागला की मला नॉवेल्स द्या, पुस्तकं वाचायची गोष्टीची. पण तिकडे काही गोष्टीची पुस्तकं मिळाली नाही. मग ह्या इग्नातीला त्यांनी 2 पुस्तकं दिली. And that changed life of Saint Ignatius of Loyola. First book was Life of Christ, येशू ख्रिस्ताचं जीवनचरित्र. आणि दुसरं होतं लाईफ ऑफ सेंट्स. काय होतं? संतांची जीवनचरित्र. तर जेव्हा इग्नेशियस ऑफ लोयोला कोणत्या सेंचुरीतला? 1600. आणि जे अगोदर संत होऊन गेलेले संत डॉमिनिक कोणत्या सेंचुरीतला? संत डॉमिनिक 4th सेंचुरी. किती? संत अगस्तीन, थोडंसं माहिती पाहिजे आपल्याला. संत अगस्तीन 3rd सेंचुरी. पोप फ्रान्सिसने कोणाचं नाव घेतलेलं आहे? नाही. सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी. पोप फ्रान्सिस बोलतो ना आपण, त्याचं नाव फ्रान्सिस आहे का? पोपचं नाव काय खरं? जॉर्जिओ. बोला, जॉर्जिओ बर्गोग्लिओ. लॅटिन अमेरिकेतले आहेत ते. तर जेव्हा त्यांना पोप निवडण्यात येतं, हे माहिती पाहिजे आपल्याला, ते नाव घेतात कोणत्या तरी संताचं. तर त्यांनी कोणत्या संताचं नाव घेतलंय? फ्रान्सिस ऑफ असिसी. कोणत्या शतकातले? 12. आणि म्हणून जेव्हा संतांची जीवनचरित्र इनिगोने वाचले तर इनिगोने सांगितलं की हा फ्रान्सिस ऑफ असिसी हा मोठ्या श्रीमंत घराण्यातला होता. त्याने आपलं घरदार सगळं सोडलं, पैसा सोडला आणि तो निसर्गामध्ये राहायला लागला. इवन त्याने कपडे सुद्धा माऊलीला दान केले. कोणी? फ्रान्सिस ऑफ असिसी. डॉमिनिक सुद्धा, संत डॉमिनिक खूप श्रीमंत झाला. तर ह्या सर्व संतांचे जीवनचरित्र वाचल्यावर इनिगोला वाटायला लागलं, संत इग्नेशियसला, की जर हे संत बनू शकतात तर मी का नाही संत बनू शकत. आणि मग त्याने डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही येशू ख्रिस्त जो क्रुसावर टांगलेला आहे ते क्रुसिफिक्स माझ्यासमोर ठेवा. कारण त्यावेळेला ऑपरेशन करायला गुंगीचं औषध नव्हतं आणि म्हणून इनिगोने सांगितलं क्रुसिफिक्स माझ्यासमोर ठेवा आणि माझं पाय तुम्ही काढू शकता. विचार करा, पाय कापायचं आहे, गुंगीचं औषध नव्हतं, नो ॲनेस्थेसिया. इनिगो येशू ख्रिस्ताला क्रुसावर टांगलेला तो आणि त्याचा पायाचं ऑपरेशन होतं. कॅन वी डू इट? व्हेरी डिफिकल्ट. आणि म्हणून आपण हे संतांकडून शिकलं पाहिजे की जेव्हा आपला फोकस येशू ख्रिस्तावर असतो कोणताही क्रूस व्हायला आपल्याला ताकद मिळत असते. आणि मग त्या इनिगोचं परिवर्तन झालं आणि तो बोलायला लागला, आजपासून मी ख्रिस्ताचा सरदार. कोण बोला? इनिगो, इग्नेशियस ऑफ लोयोला. आणि मग सेवा करायला सुरुवात केली. परंतु त्याच्या लक्षात आलं की त्याला फक्त स्पॅनिश येत होतं. दुसऱ्या भाषा शिकण्यासाठी तो कॉलेजमध्ये आणि तिकडे कोण आला? फ्रान्सिस झेवियर. आणि फ्रान्सिस झेवियर गर्विष्ठ असल्यामुळे त्याने त्याच्या प्रिन्सिपलला सांगितलं
की माझ्या घरून तुला एक लेटर येईल. कोणाला सांगितलं? प्रिन्सिपलला कॉलेजच्या. आणि ते लिहितील तिकडे की मी सामान्य माणूस नाही, राजघराण्यातला माणूस आहे, तर तुम्ही प्रत्येकाने या कॉलेजमधील प्रत्येक युवकाने माझा मान सन्मान ठेवायचा. आणि जेव्हा हे त्या प्रिन्सिपलला, टीचर्सला आणि विद्यार्थ्यांना समजलं, त्यावेळेला ऑलरेडी इग्नेशियस ऑफ लोयोलाचं परिवर्तन झालं आणि ते त्याच्याकडे गेल्याने सांगायला लागले, आणि तुझा गाववाला स्वतःला समजतो काय? त्याने घरी असं सांगून प्रिन्सिपलकडे मागणी केली आहे. आणि त्यावेळेला संत इग्नेशियस लोयोला कोणाला भेटतो? संत फ्रान्सिस झेवियर. आणि त्याला सांगतो, इनिगो, मी इनिगो आहे स्पेनचा. हावियर, यू आर ऑल्सो फ्रॉम स्पेन. देयर इज अ सेंटेन्स इन द बायबल. What does it mean if he wins the whole world but loses his soul? माणसाने सारं जग गमावलं परंतु स्वतःचा आत्मा गमावला तर काय लाभ? हे तू कधी वाचलंय का? आणि त्यावेळेला हावेला चमत्कार वाटला की हा माझा गाववाला, ह्याला हे सर्व कसं माहिती? आणि त्यावेळेपासून फ्रान्सिस झेवियरचं पूर्ण परिवर्तन झालं आणि त्याने क्षमा मागितली. आणि त्याने संत इग्नेशियसला सांगितलं, आजपासून मी तुझा शिष्य आणि ख्रिस्ताचा सरदार. आणि म्हणून सोसायटी ऑफ जीसस, ज्याला आपण जेजुईट म्हणतो, आम्ही जेजुईट फादर आहोत, सेंट झेवियर्स कॉलेज, सेंट झेवियर्स इंजिनिअरिंग, सेंट झेवियर्स BEd कॉलेज, हे सर्व इन्स्टिट्यूशन जेजुईट लोकांचे आहेत. तर ते कोणी स्थापन केलं? इग्नेशियस ऑफ लोयोला आणि फ्रान्सिस झेवियर. फ्रान्सिस झेवियरचं पूर्ण परिवर्तन झाल्यानंतर तो ख्रिस्ताचा निश्चित बनला. आणि मग त्यांनी सोसायटी ऑफ जीसस स्थापन केल्यानंतर इंडियामध्ये माणसं पाहिजे होती, फादर पाहिजे होते. परंतु त्यावेळेला इंडियामध्ये फादर नव्हते, आशियामध्ये नव्हते. म्हणून इनिगोने कोणाला पाठवलं? फ्रान्सिस झेवियर. मग फ्रान्सिस झेवियर मद्रासला आला. तिथं काही काम नाही. वसईला गेला, किल्ल्यामध्ये, तिथंच आहे, लांब नाही. आणि मग चायनाला, फिलिपिन्समधून जायचं. मग एके दिवशी चायनाला जात असताना झेवियरला ताप होता. त्याच्या साथीदाराने सांगितलं, तो आमच्याबरोबर येऊ नको, मरशील. तो बोलला, मी ख्रिस्ताचा सरदार आहे, मेलो तरी चालेल, पण सुवार्ता द्यायची आहे. आणि असं करून बोटमध्ये असताना फ्रान्सिस झेवियर त्या बोटीमध्येच मरण पावला. मग आपला साथीदार मरण पावलेला आहे, ह्याचं आता काय करायचं? कारण समुद्रात आहे. मग ते एका किनाऱ्यावर गेले आणि त्यांना कुठे जायचं होतं? चायनावर. मग ते किनाऱ्यावरती उतरले. फ्रान्सिस झेवियरला त्यांनी गाडलं. पण 3 महिन्यानंतर ते पुन्हा परत येणार होते. कुठे? इंडियामध्ये. म्हणून त्यांनी काय केलं की बॉडी कुजावी म्हणून त्यांनी भरपूर तिथं जो चुना असतो तसं टाकलं, पावडर. कशासाठी? की बॉडी विल डिकम्पोज आणि आपल्याला नेताना हाडं द्यायची आहे. काय द्यायची आहे? कोणाची? फ्रान्सिस झेवियरची. मग ते चायनाला गेले. 3 महिने कार्य केलं. येताना त्यांनी तो खड्डा हरला आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की फ्रान्सिस झेवियरची बॉडी ॲज फ्रेश ॲज इट वॉज वेन दे गेले, जशीच्या तशी होती. आणि तो चमत्कार झाल्यानंतर त्यांनी ती पूर्ण बॉडी डोक्याला आणली. मग पोपला सांगण्यात आलं आणि मग फ्रान्सिस झेवियरला संत पद बहाल करण्यात आलं. आणि त्याचीच बॉडी आज कुठे आहे? गोव्याला. हे फार दूर नाही आहे, 500 वर्षांपूर्वी घडलेलं आहे. आपल्या काळात मदर तेरेसा ती खरी प्रेषित बनली. आणि म्हणून आज आपण संत पीटर आणि पॉलला सांगणार आहोत, तुमच्यासारखं कार्य करण्यासाठी. संत फ्रान्सिस झेवियरला सांगणार आहोत की तुझी बॉडी अजून आहे कारण तू येशू ख्रिस्ताचा प्रेषित आहे. मदर तेरेसाकडे आपण प्रार्थना करूया की तिच्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी
आपल्याला कृपा लाभावं आणि आपण त्यांचे प्रेषित करावं. आणि म्हणून करुणमय वंदना हे तू आमचा सच्चा साथी आहेस, आमचा जीवनदाता आहेस, जीवन साथी आहेस. संत पीटर, संत पॉल, संत फ्रान्सिस झेवियर, संत इग्नेशियस ऑफ लोयोला, संत मदर तेरेसा यांच्याप्रमाणे तू आमच्या बरोबर राहा. आम्हाला तुझ्या आज्ञेप्रमाणे जीवन My building with the blast of a breathing machine, he had burned very badly. एवढं झालं